कल्याण ग्रामीणमधील 14 गावं नवी मुंबई शहरामध्ये सामील करण्यासाठी सत्ताधारी भाजपचे आमदार गणेश नाईक हे विरोध करताना दिसतात आणि अशा मागणीचं पत्र त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनाच धाडलेलं आहे। या 14 गावांच्या समावेशाने शहराला बकालपणा येण्याची शक्यता गणेश नाईक यांनी वर्तवली आहे। त्यांच्यासोबत बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधींनी। ही 14 गावं ही नवी मुंबईत समाविष्ट करावी याचा प्रस्ताव महासभेत आणण्याकरता आमचे नगरसेवक रमेश डोले यांना मीच सांगितला होता। सुधाकरजी सोनावणे महापौर असताना याच्यावर सांगोपांग चर्चा होऊन तो संमत झाला। फक्त त्याच्या ज्या अटी होत्या त्या अटीमध्ये एक पहिली अट होती की त्या 14 गावामध्ये ज्या शासकीय जमिनीवर जे अतिक्रमण झाले ते अतिक्रमण शासनानं काढून देण्यात यावं। त्याचबरोबर ह्या नवी मुंबई शहराशी त्या 14 गावाची भौगोलिक काही कनेक्टिव्हिटी नाही। पहिल्यांदा ते अतिक्रमण जे आहे ते पहिले काढून संपूर्ण शासकीय जागा महानगरपालिकेला उपलब्ध करून द्यावी। एक दुसरी आडोली भोतालीमधून टनेल बोगदा काढून त्या परिसराशी नवी मुंबईची सलगता निर्माण करावी। दोन ते 7,000 सुमारे कोटी रुपये आहेत ना ते MMRDला सिडकोला MRDCला कोणाला तरी देऊन तो विकास घडवावा आणि हे पूर्ण झाल्यानंतर मी ही गावं सलग या ठिकाणी जोडावीत। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।